नमस्कार मंडळी, मी सुजाता निधाने तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, म्हणजे मोठ्या व्हिडिओमधला फर्स्ट ब्लॉग आहे. याच्या अगोदर ना मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि सपोर्ट पण केला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करते. आणि ना हा माझा ना फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे काही चुकला असेल तर मला माफ करा. याचबरोबर ना मी आज ना माझ्या लग्नाच्या साड्यांचं कलेक्शन पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 2016 साली माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये आता सध्याला माझे सासू सासरे, माझे मिस्टर, मी आणि माझी 2 मुलं आहे. आता देवासाठी सिद्धार्थला तुम्ही बघितलेलंच आहे आणि सगळ्यांनाच तुम्ही बघितलेलं आहे. आणि तुमचा खरंच भरभरून सपोर्ट भेटला मला आणि या मोठ्या व्हिडिओला पण असंच भरभरून सपोर्ट करा. आणि माझ्या ना लग्नाच्या साड्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की 2016 साली कशा पद्धतीने फॅशन होती आणि मला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं, कसं घ्यावं काय घ्यावं काहीच नाही. आणि तुम्हाला आता मी त्याच साड्या तुमच्याबरोबर शेअर करते. चला आता दाखवते. माझी ही साडी आहे साखरपुड्याची आणि त्यावेळेस मला ही 1600 रुपयाला बसली होती, म्हणजे मला यांनी आणून दिली ती. आणि याच्यावर स्टोन आणि राणी कलर आणि अशा प्रकारे ना या कलरची डिझाईन आहे थोडीशी. पूर्ण साडीमध्ये ना अशाच प्रकारची डिझाईन आहे, पण मला ती भरपूर आवडली होती कारण की कलर पण छान होता आणि त्यावेळेची फॅशनच अशी होती. पण आजच्या आणि तेव्हाच्या साड्यामध्ये भरपूर अंतर आहे आणि फरक पण भरपूर आहे. आता तेव्हाचं कसं असायचं, सगळ्या स्टोनच्या साड्या होत्या. आता या साड्यांना कुणीच विचारित नाही. आता तुम्हाला दाखते त्याच्यावरचा ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवला आता. आणि आज मी स्वतः हे ब्लाऊज शिवते. आणि हे ब्लाऊज ना मी ना आता प्रिन्स कट म्हणा, कटोरी ब्लाऊज म्हणा, सगळे क्लास केलेले. आणि त्यावेळेस लग्नाच्या वेळेस ना खरंच ना मला एकदम असा हसू येतंय की काय मेकअप होता माझा. म्हणजे माझ्या लग्नात मेकअप पार्लरवाले कुणीच नव्हतं, तर माझ्या आत्याच्या मुली म्हणा किंवा चुलती म्हणा, घरच्यांनीच सगळा मेकअप केला होता. आणि ना त्यावेळेसचे फोटो जर बघितले तर खरंच हसू येतं. मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की दाखवणार आहे फोटो व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे मेकअप होता, कशी साडी घातली होती, कसा हा अवतार होता, सगळं दाखवणार आहे. पण आजचा व्हिडिओ फक्त साड्यांसाठी आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे. खरंच काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी सुधारणा पण करू शकते व्हिडिओमध्ये पुढच्या. आणि ही साडी साखरपुड्याची मला त्यावेळेस भरपूर आवडली होती. त्याच्यावरचा ब्लाऊज ना एकदम साध्या पद्धतीने शिवला होता. मी दुसरीकडे ब्लाऊज टाकला होता त्यावेळेस थोडे थोडे ब्लाऊज मला येत होते, पण आता येत नाही येत. आता चांगल्या प्रकारे येत्या. हा आहे पानगळा. हा पानगळा आहे ना एकदम साध्या पद्धतीने शिवला होता. आता मी ना तुम्हाला आहे ना म्हणजे थोड्या थोड्या किमतीतल्या साड्या होत्या त्या. आता मी तुम्हाला आहे ना माझ्या हळदीची साडी दाखवते. ही आहे हळदीची साडी, आंबा कलर. ही त्याची लेस आहे गोल्डन कलरची. त्याच्यावरचे ब्लाऊजची डिझाईन आहे तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे शिवली ती. तेव्हा हा ब्लाऊज एवढा मोठा नाही पण त्याच्या टिपा उसवल्यामुळे ते सगळं असं झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे शिवली होती एकदम साध्या पद्धतीने. आणि ना बाईला आणि त्यावेळेस ना कटोरी ब्लाऊजची फॅशन होती, मग कटोरी ब्लाऊज शिवले होते. आता प्रिन्स कटची फॅशन आहे, आता मी स्वतः प्रिन्स कट शिवू शकते. आणि ही सगळं नेट ना पूर्ण आहे ना मिर्यानला आहे. मिर्यानला खाली मिऱ्या असते ना आपल्या त्या साईडनी. आणि अशी मध्ये डिझाईन थोडी थोडी फुलांची डिझाईन आहे. याला पण स्टोन आहे, सगळ्या स्टोनच्या साड्या आहे या. ही साडी मला 1400 रुपयाला बसली होती. काय की मी स्वतः गेलते तरी मला कळलं नाही कशा साड्या घ्यायला पाहिजे. चला, सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी, मी जी चूक करायला नव्हती पाहिजे तीच चूक केली ती. म्हणजे ना आज मुली काय करता, घागरा साडी सकाळी घालता, नंतर दुपारी नऊवार साडी घालता. त्यावेळेस मी माझ्याकडे फळाच्या साड्या असून सुद्धा दोन दोन असून सुद्धा मी एकही घातली नाही. ती तुम्हाला दाखवते कोणत्या. चला, ही आहे एक फळाची साडी एकदम साधी. ते मला ना जास्त मागाची साडी घ्यायची नव्हती ना, म्हणून मग मी 2 साड्या घेतल्या होत्या. म्हटलं एक साडी केवळ घालणार आहे, मग 2 साड्या असतात माणूस घालू शकतो म्हणून. त्याच्यावरच ना राखडी कलरचा ब्लाऊज, त्याच्यावर छोटे छोटे डिझाईन आहे अशा प्रकारे. आणि डिझाईन अशा प्रकारे शिवली होती, लटकन लावले होते. आता त्याचा कलर पण गेलेला आहे वापरून वापरून,
कारण की भरपूर साड्यांवर हा ब्लाऊज मी यूज केलेला आहे. अशा प्रकारे. आणि ना ही फक्त डिझाईन पदराला आहे. पदराला थोडी साईड खाली येते आणि याच्या खाली ना राखाडी कलरची कलर आहे आणि डिझाईन आहे ना, एक मिनिट असे दाखवते. हे बघा खाली मिररला आहे ना अशा प्रकारे डिझाईन आहे, खाली पण स्टोन येईल असं बघा. आणि हे पदराला येईल फक्त डिझाईन. हे बघा अर्धी साडी अशा प्रकारची, अर्धी साडी अशा प्रकारची, आंबा कलर कॉम्बिनेशन राखाडी कलर. ही साडी मला ना 1450 रुपयाला बसली होती. आता ना तुम्हाला मी ना फळाची महत्वाची मेन साडी जी मला घालायची होती पण मी घातली नाही, दिवसभर लग्नाच्या साडीवर राहिले. त्या साडीवरचा ब्लाऊज आहे ना अशा प्रकारे शिवला होता मी त्यावेळेस ना कटोरीचीच फॅशन होती ना. हे बघा अशा प्रकारे त्याच्यावर लटकन होते. ते लटकन आता जवळजवळ खराब झालेले आहे, आता साडी वापरीतच नाही त्यामुळं. मध्येच व्हिडिओ बंद करावा लागला कारण की हा आला होता शाळेतून, आत्ताच आलाय, शाळा सुटली ना त्यामुळं. ती फळाची साडी तो ब्लाऊज दाखवता मी तुम्हाला. मग ही साडी ती पूर्ण जड साडी आहे आणि ना पदराला पूर्ण अशा प्रकारे डिझाईन आहे त्याला. आणि एक साईडनी जेव्हा आपण अशा प्रकारे टाकतो ना तर त्यावेळेस ही डिझाईन झाली. बॉर्डर छान होती आणि या साडीचा कलर मला भरपूर आवडला होता. शालू टाईप आपण म्हणतो ना पहिले शालू व्हायचे, त्या शालू टाईप साडी ही. दुसरा शालू म्हणली तरी चालत पण शालू नाही येतो. तेव्हा ही होती फळाची साडी. त्यावेळेस चुकलं, मी साडी घालायला पाहिजे होती पण आता काय पस्तावा करून. चुकादूरच माणूस चुका दुरुस्त करतो. हे बघा सगळी डिझाईन अशाच प्रकारची. आता तुम्हाला महत्वाची म्हणजे लग्नाची साडी दाखवते मी तुम्हाला. चला त्यावेळेस घागरा साडीची पण फॅशन होती, न चुकता चुकले, भरपूर चुका झाल्या. आता त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहे, घेऊ शकत पण नाही. आता लग्नाच्या साडीच्या वेळेस ना साडी म्हटलं ओढणी नक्की. त्यावेळेस मी गोल्डन कलरची ओढणी घेतली. ती ओढणी अशी डोक्यावरून टाकायला. हे बघा तिला लटकन पण अशा पद्धतीने होते. आता ही लग्नाची साडी ना जड भरपूर आहे पण थोड्या किमतीतली. हा त्याच्यावरचा साधा ब्लाऊज आहे, म्हणजे मी चौकनी टाकला होता फक्त. आणि ना लटकन पण तुटली त्याची. अशा प्रकारे लटकन होते. साडी भरपूर जड आहे. व्हिडिओ चालू आहे. अशा प्रकारे ती साडी पूर्ण जड साडी. आणि ही लग्नाची साडी माझ्या. नवीन आहे, सगळं नवीन आहे, जुने. आणि अर्ध्या साईडनी अर्धी ना खाली मिऱ्यांला खाली डिझाईन आहे आणि अर्ध्या साईडनी प्लेन. हा वांगी कलर. आणि ही साडी मला आहे ना फक्त आणि फक्त 6500ला बसली होती. आता माझ्या या साड्या तुमच्या पण 2016 साली लग्न झालेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या पण अशाच आहेत का स्टोनच्या, ते पण सांगा. आणि साड्यांच्या किमतीच्या मानाने साड्या कशा वाटल्या ते पण सांगा. आणि आत्ताच्या साड्यांमध्ये खरंच फरक आहे भरपूर. आता काठपदर साड्या म्हणा, घागरा साडी म्हणा किंवा नववार साडी याच मुलींचं चालू असतं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या निघलेल्या आहेत. त्यावेळेची परिस्थिती एक वेगळी होती. आणि माझा मेकअप जर बघितला ना तुम्ही फोटोमध्ये, खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल कसा होता मेकअप. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.